कधी कधी पॅरेंट्स जो अट्टहास करतात की माझ्याशी बोलतच नाही, आला की रूममध्येच जातो, तर ते हे ॲक्च्युली ही खूप नॉर्मल फेज आहे. बरेचदा मुलांना आपल्या शरीरात जे बदल होतात तर त्याच्याबद्दल खूप प्रश्न असतात आणि जे पॅरेंट्स वेल कनेक्टेड आहेत तिथे मुलं मोकळी होतात गं. पण जर तुमचं कनेक्शनच नसेल तर मग मुलं तुमच्याशी हे गोष्टी बोलत नाही आणि या गोष्टींच्या चर्चा त्या मित्रमैत्रिणींबरोबर करतात. की 9-10 वर्षाची मुलगी झाली जिथे आपण आम्हाला सुरुवातीला थोडेसे त्यांचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स दिसायला लागतात, तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही मुलांशी बोलायला सुरुवात करा हळूहळू. मुलांना ना अटेन्शनची फार गरज असते. दे आर अटेन्शन सीकर आणि त्यांना चांगलं आणि वाईटमधला अजिबात फरक कळत नसतो. त्यांच्या ना वाईट वागणुकीला पॅरेंट जास्त ओव्हर रिॲक्ट करतात आणि मग ते अटेन्शन मिळतं आणि मग ते अजून अजून वाईट वागत जातात. ज्या घरामध्ये ना झोपेच्या, उठण्याच्या, खाण्याच्या, खेळण्याच्या, अभ्यासाच्या अशा वेळा फिक्स आहेत, ज्यांचं रुटीन सेट आहे, तिथं मुलं अगेन तुला सांगते की सुरक्षितच फील करतात, कन्फ्यूज होत नाही आणि त्यांचं मन असं मूड स्विंग्स होत नाही. असंही म्हणलं जातं की खाण्याचा किंवा झोपेचा म्हणजे खाण्याबद्दल सांगायचं तर तुम्ही जसे खाल तसं तुम्ही वागाल म्हणजे यू आर व्हॉट यू ईट असंही आपण इंग्लिशमध्ये म्हणतो. आणि झोपेचं पण चक्र व्यवस्थित असलं पाहिजे असंही आपण ऐकतो बोलतो. तर झोपेचा किंवा या खाण्याचा तुमच्या मुलांच्या पर्टिक्युलरली वाढीच्या वयातल्या मुलांच्या वागणुकीवर परिणाम होतो काही? खूप ॲब्सोल्युटली. आता झोपेचं तर तू काय, लहान मुलांचं काय, तुझंही माझंही. मी आज झोपले नाही तर मला उद्या काही सुचणार नाही. इट्स ॲब्सोल्युटली नॉर्मल. लहान मुलांना तर झोपेची फार गरज असते. 3 ते 5 वर्षाची जी मुलं असतात त्यांना साधारणपणे 10 ते 12 तास तरी झोप आवश्यक असते. 6 ते 12 वर्षाच्या मुलांना एक 9 ते 10 तास झोपणं आवश्यक असतं. झोपल्याने काय होतं माहिती आहे का, थोडासा मेंदू त्यांचा शांत होतो, रिवायर होतो आणि इमोशन कंट्रोल करायची कॅपॅसिटी वाढते. आणि मुलं अगं खूप दंगा करत असतात, दिवसभर नॉनस्टॉप खेळत असतात, तर ते एक्झॉस्ट होतात. त्यामुळे त्यांची बॉडी पण रिकव्हर होते. त्यामुळे दुसऱ्या दिवशी फ्रेश फील येतं आणि मग ते थोडे आनंदी राहतात. आणि ऑब्व्हियसली उपाशी पोटी किंवा ज्यांचं पोट रिकामं असेल ती मुलं तर अभ्यासात कधीच लक्ष देऊ शकत नाही. आणि मग खेळण्याकडे मग उगाचच हट्टीपणा करणं, चिडचिड करणं. झोप नसेल झाली तर मग जेवत नाही. मग जेवत नाही म्हणून झोप येत नाही. असं काहीतरी विशियस सायकल सुरू होतं. त्यामुळे झोपेचं आणि भुकेचं तर खूप मोठं गणित आहे आणि इट्स व्हेरी इम्पोर्टंट फॉर देअर बिहेवियर. ज्या घरामध्ये ना झोपेच्या, उठण्याच्या, झोपण्याच्या, खाण्याच्या, खेळण्याच्या, अभ्यासाच्या अशा वेळा फिक्स आहेत, ज्यांचं रुटीन सेट आहे, तिथं मुलं अगेन तुला सांगते की सुरक्षितच फील करतात, कन्फ्यूज होत नाही आणि त्यांचं मन असं मूड स्विंग्स होत नाही. त्यामुळे ते शांत राहतात आणि अशी मुलं जास्त शांत आणि आनंदी राहतात. त्यांच्यामध्ये थोडे बिहेवियर प्रॉब्लेम्स आम्ही खूप कमी बघतो. तू खाण्याचं म्हणशील तर साखर, साखर ओके. अति शुगर. हं. आता लोकं म्हणतात बरं का, की आधी तर आधी वगैरे साखर हां. आत्ताच निघालं आहे, की साखर नाही हं. द्यायची वगैरे. आधीच्या काळात अगं आपण कधी एवढी साखर नव्हतं खात. हं. सणासुदीला गोडधोड करण्याची बरोबर. पद्धत होती. पण आता काय होतं, उठसूट लोकं म्हणजे Blinkit म्हणा, ऑर्डर करा, Zomato, खूप सारं जंक फूड सुद्धा खाल्लं जातं. आणि साखर, जंक फूड, प्रोसेस्ड फूड याने काय होतं माहिती आहे का? साखरेचं रक्तातलं प्रमाण मुलांचं अ, खूप खालीवर होत असतं. म्हणजे आपण जर साखरेचं किंवा आता खूप जसं शुगरी ड्रिंक्स मुलं घेतात, तर साखरेचं जर प्रमाण रक्तातलं इतकं वाढतं आणि नंतर ते हळू क्रॅश व्हायला लागतं आणि जेव्हा ते खाली येतं, तेव्हा त्यांना क्रेव्हिंग्ज व्हायला लागतात. जेव्हा ते साखर क्रॅश होते, तेव्हा क्रेव्हिंग्ज झाल्यावर मुलांना अजून जंक फूड खायची इच्छा होते आणि हे एक प्रकारचं फूड ॲडिक्शन आहे. आता इथे काय होतं, की क्रेव्हिंग होतंय म्हणजे इथे तुमचा कंट्रोल नाहीये गं. तुम्हाला खायचीच इच्छा होते. मग अशा वेळी जर तुम्हाला पॅरेंट्सने सांगितलं, की आता तुला मिळणार नाही. परत इथे हट्टीपणा सुरू झाला. मग तिथे ॲग्रेशन आलं. मग चिडचिड झालं. मग ब्लॅकमेलिंग आलं, की मी हे करणार नाही, मी अभ्यास करणार नाही, मला हे दे. तर यातूनही मग थोडीशी टग ऑफ वॉर सुरू होते आणि मग घरातलं वातावरण बिघडतं आणि मग अगेन बिहेवियर प्रॉब्लेम्स नक्कीच होऊ शकतात. त्यामुळे जिथे ना बॅलन्स डाएट आहे, जिथे आम्ही सांगतो की हाय फायबर डाएट द्या किंवा हाय प्रोटीन. मुलांना तर प्रोटीनची फार गरज असते कारण ते झोपेतही वाढत असतात. सो त्यांची प्रोटीनची रिक्वायरमेंट आपल्या डबल असते. म्हणजे अडल्ट्सला जेवढं लागतं त्याच्या डबल प्रोटीन्स त्यांना लागतात. तर हाय प्रोटीन, हाय फायबर, इव्हन पाणी गं. आजकाल मी बघतो की मुलं पाणीच कमी पितात. तर 2.5 ते 3 लिटर तरी पाणी म्हणजे ॲडोलेसंट जी मुलं आहेत त्यांनी प्यायला हवं. लहान मुलांनी 1.5 ते 2 लिटर तरी पाणी प्यायला हवं.
तर अशा प्रकारे जर बॅलन्स डाएट असेल, हाय प्रोटीन डाएट असेल ना, तर त्यांची शुगर पण स्थिर राहते आणि मूड स्विंग्स होत नाही आणि जेव्हा क्रेविंग्स होत नाही तर मुलं शांत आणि आनंदही राहतात. म्हणजे या सगळ्या गोष्टी मॅटर करतात, की तुम्ही नक्कीच, काय नक्कीच. खाताय, किती वेळ झोपताय, घरचं वातावरण काय आहे. ह्याच्यानंतर जर का मुलांना काही शारीरिक समस्या असतील, काही प्रॉब्लेम्स असतील, तर त्याचा आणि मुलांच्या वागणुकीचा कसं लिंकेज ह्याच्यामध्ये आहे? खूप जास्त प्रमाणात. म्हणजे तुला मी सांगते, बरेचदा ना पॅरेंट्स येतात काउन्सिलिंगसाठी. म्हणजे बिहेवियर डिसऑर्डर आहे आणि काउन्सिलिंग, की मॅडम याचा काहीतरी प्रॉब्लेम आहे, याचं काउन्सिलिंग करा. तर बरेचदा ना 50% 60% मुलांना तर काही आम्ही असं बघतो ना, काही शारीरिक समस्या असतात आणि त्या ट्रीट केल्या की त्यांचं बिहेवियर एकदम हो. छान होतं. बरं. आता परवाच मागच्याच आठवड्यात एक आई आली, की तिचा ना एक 10 वर्षाचा मुलगा होता, 5वीत होता. ती आली आणि अगदी रडत होती, की "मॅडम हा खूप अग्रेसिव्ह झाला आहे. आम्हाला दर पीटीए मीटिंगला टीचर ओरडतात. आठवड्यातून एकदा तरी तो प्रिन्सिपलकडे जातो. खूप तो मारामारी करतो. मुलांना वस्तू फेकून मारतोय. अभ्यासात तर त्याची गती एकदम कमी झाली आहे. घरी पण तो खूप चिडचिड करतो आणि दारं आपटतो वगैरे." आणि हळू-हळू जसं मग आम्ही 1-2 काउन्सिलिंगचे सेशन झाले आणि मग मी जशी-जशी हिस्ट्री घेत गेले, तेव्हा माझ्या लक्षात आलं, की हा मुलगा जास्त जंक फूड खाण्याकडे त्याची टेंडन्सी आहे. एक्सरसाइज 0 आहे. त्यानंतर ना मैद्याचे किंवा बिस्किट्स म्हणजे पॅकेट फूड तो खायचा. त्यामुळे ना त्याला खूप कॉन्स्टिपेशनचा त्रास होता. 2 ते 3 दिवसाने तो मोशन करायचा आणि प्रत्येक वेळी अशा वेळी जे 2 दिवस त्याला मोशन होत नसेल, तेव्हा त्याचं बरेचदा आई सांगायची, की पोट दुखायचं. बरं. आणि आता काय होत होतं ॲक्चुअली, आता तुला ह्या गोष्टीमध्ये काय होत होतं, शाळेत जेव्हा तो मुलगा जायचा, कॉन्स्टिपेशनमुळे त्याचं पोट दुखायचं. बरेचदा कॉन्स्टिपेशन ज्या मुलांना होतं त्यांना फार्टिंगही होत असतं आणि मग ते फार्ट केल्यावर मुलं त्याला चिडवायची आणि तो बुली व्हायला लागला स्कूलमध्ये आणि नाही म्हटलं तरी कॉन्स्टिपेशन, पोटदुखी याच्यामुळे त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स खूप कमी होऊन गेला आणि मग मुलं बुली करायला लागल्यानंतर मग तो सुरुवातीला तर तो सप्रेस झाला आणि नंतर तो इतका ॲग्रेसिव्ह झाला, की तो मुलांना मारायला लागला. बरं. आता जेव्हा मी हे 2-3 पहिले माझे सेशन झाले, तेव्हा तो मुलगा माझ्या डोळ्यात डोळेही घालायला तयार नव्हता. मी विचारलेल्या प्रश्नांची तो कधीही मला त्याने सरळ उत्तर दिलेली मला आठवत नाही. पण हळू-हळू जसं आम्ही त्याची लाईफस्टाईल चेंज केली, त्याच्या झोपण्याच्या वेळा, त्याला थोडं फिजिकल ॲक्टिव्हिटी सुरू केली. त्याच्या बॅलन्स डाएट, थोडंसं हाय प्रोटीन, हाय फायबर डाएट दिलं मी. लॅक्झेटिव्हज मी थोडेसे सुरू केले ऑब्व्हियसली, कारण कॉन्स्टिपेशन त्याला सिव्हिअर होतं. आणि अगदी म्हणजे 3-4 महिन्यामध्ये तो मुलाने अक्षरशः 180 डिग्री त्याचा बिहेवियर चेंज झाला. म्हणजे तो अगदी 2-3 महिन्यानंतर माझ्याकडे आला तर गुड आफ्टरनून सारिका मावशी, कशी आहेस वगैरे. म्हणजे किती फरक पडतो गं. आपल्याला खरंच या गोष्टी लक्षात येत नसतात आणि आई-वडिलांना कॉन्स्टिपेशनने एवढा प्रॉब्लेम, म्हणजे ती आई म्हटली, की एका कॉन्स्टिपेशनने आणि फूड हॅबिटमुळे एवढे प्रॉब्लेम मुलांमध्ये असतात. तिला शी वॉज अमेज्ड. अजून भरपूर आहेत शारीरिक समस्या म्हणजे ॲडिनॉइड्स. बरं. ॲडिनॉइड्समुळे नाकातून श्वास घेता येत नाही. मग तोंड उघडं राहतं. मग मुलं घोरतात खूप. मग रात्रीची त्यांची झोप शांत नसते. मग त्यामुळे ते दुसऱ्या दिवशी खूप लेझी फील करतात, थकवा येतो त्यांना. अशा मुलांचं ॲडिनॉइड्स ट्रीट केलं की नक्कीच मुलं खूप फ्रेश फील करतात आणि मग शाळेतही त्यांचं लक्ष असतं. ज्यांना ना असं क्रोनिक डस्ट ॲलर्जीज आहेत, ब्रॉन्कायटिस ह्या गोष्टीमुळे पण मुलं, सायनसायटिस या मुलांमध्ये पण आम्ही बघितलं की बिहेवियर डिसऑर्डर, त्यांच्या ह्या सगळ्या गोष्टी जर आपण ट्रीट केल्या की खूप त्यांच्या बिहेवियरमध्ये फरक झालेला आम्ही बघितला आहे. न्यूट्रिशनल डेफिशियन्सी हा खूप महत्त्वाचा एक पार्ट आहे, जिथे तुम्ही लोह म्हणजे आयर्न कमी आहे, झिंक कमी आहे किंवा कॅल्शियम डेफिशियन्सी आहे. बऱ्यापैकी तर डिवर्मिंग केल्यावर म्हणजे वर्म्स असतात काही मुलांच्या पोटात, जेणेकरून थोडे ॲब्झॉर्प्शन इश्यू असतात. त्यामुळे या न्यूट्रिशनल डेफिशियन्सीज तयार होतात. व्हिटॅमिन डी, B12 यांच्या डेफिशियन्सी असल्या तरी मुलांचे मूड स्विंग्स खूप होतात. बरं. त्यामुळे ह्या जर ट्रीट केल्या ना तर नक्कीच त्यांच्या बिहेवियरमध्ये खूप जास्त ड्रॅमॅटिक फरक आम्ही बघतो. बरं. सो इट्स ॲक्च्युअली अमेझिंग. ओके. म्हणजे इंटरेस्टिंग. एकंदरीतच शारीरिक समस्यांपासून सगळ्या गोष्टी लहान मुलांच्या बाबतीत मॅटर करतात म्हणजे. सो मला शेवटच्या आपल्या टप्प्याकडे यायला आवडेल. काही शेवटचे प्रश्न घेते मी. मुलं हट्टी होऊ नये असं जर का आपल्याला वाटत असेल पालकांना, तो हट्टीपणा त्या फेजमध्ये आहे पण तो वाढू नये, तर काय केलं पाहिजे पालकांनी? उपाय घरच्या घरी? खूपच महत्त्वाचा प्रश्न आहे. फार असं स्पेसिफिक याला उत्तर नाही आहे. पण काही महत्त्वाचे डूज अँड डोंट्स असतील की जे आपण पाळले पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे ना प्रत्येक घरामध्ये काही फिक्स नियम असणं फार गरजेचं आहे गं.
आणि ते नियम स्पष्टपणे मुलांना किंवा घरच्यांना सांगण्यात यावे. आणि नियम हे सगळ्यांसाठी असायला हवे. लाईक एक्झाम्पल, आता बरेचदा आपण म्हणतो मुलांना ब्रश कर झोपताना, पण तुम्हीच जर ब्रश करत नसाल तर त्याचा काहीच उपयोग नाही आहे. तर नियम आणि ना नियमामध्ये एक सातत्य असायला हवं. म्हणजे एखाद दिवशी एकदम कडक नियम आणि दुसऱ्या दिवशी एकदम सैल. त्यामुळे मुलं थोडेसे कन्फ्यूज होतात आणि कधी-कधी आपल्यालाही मॅनिप्युलेट करायला लागतात. तर सातत्य फार असायला हवं नियमांमध्ये आणि थोडी फ्लेक्सिबिलिटी पण असायला हवी गं नियमांमध्ये. एकदम कडक अशी नियम नको. आता एखाद्या दिवशी जर रोजचं जे आपलं शेड्यूल आहे, एखादा कार्यक्रम असेल तर थोडंसं फ्लेक्सिबिलिटीने तो शेड्यूल आपण चेंज करण्याचे पण तेवढं आपल्याला ऑप्शन असायला हवा. तर हे एक महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे मुलांना ना हे कर आणि ते कर सांगण्यापेक्षा ऑप्शन देणं फार गरजेचं आहे. काय होतं, आता बघ बरेचदा पॅरेंट्स मला म्हणतात, की कुठे जायचं म्हटलं, की हा कपडेच घालायला तयार होत नाही. तो शूज घालत नाही, हे करत नाही. तर अशा वेळी आपण लहान मुलांना काय करू शकतो, ते 3-4 वर्षाची मुलं आहेत, त्यांना इंडिपेंडंट फील आलेलं असतं. तर त्यांना आपण काय करू शकतो, जर तुम्हाला कुठे बाहेर जायचं संध्याकाळी, तर तुम्ही त्यांना दुपारीच सांगा ना, की आपण संध्याकाळी बाहेर जाणार आहे. तू निळा ड्रेस घालणार आहे का लाल ड्रेस घालणार आहेस? बरं. हेच तुम्ही जर आधी विचारलं, तर त्यांनाही थोडंसं इम्पोर्टन्स दिल्यासारखं वाटतं आणि मग ते त्यांना चूज करायला दिलं तर ते खूप खुश असतात. ओके. आणि हे आधीच ठरल्यामुळे ऐनवेळीची जी गडबड असते, चिडचिड असते, ती कमी होते. बरं. दुसरं गोष्ट म्हणजे आदर्श. म्हणजे मुलांपुढे आपल्याला आदर्श ठेवावाच लागतो. ओके. म्हणजे खूप मी असं ऐकलं, की पॅरेंट्स सांगतात, की तो ऐकतच नाही, तो करतच नाही. पण तुम्ही जर ओरडून बोलत असाल, म्हणजे ज्या घरात आई-वडील एकमेकांना शिव्या देतायत, भांडतायत जोरजोरात, अपमान करतायत, टोमणे मारतायत, तिथे तुम्हाला शांत मुलाची अपेक्षा करणं फारच चुकीचं आहे गं. आता माझ्याकडे परवा एक आई आली, की "मॅडम हिचा घसा दुखतोय आणि मी तिला सांगितलं होतं, की पाणीपुरी खाऊ नकोस." तर ती म्हटली, "पण तू खात होतीस ना?" आईला म्हटली. तर तर ती म्हणाली, की "नाही, पण मी मोठी आहे." असं आई म्हणाली. तर तिचं मुलीचं आत्ता म्हणत होती, की "तू काल तर मला म्हणत होती, की तू आता अ, मोठी आहेस, आता तू मोठी झाली आहेस. मग पाणीपुरी खाताना मी कसं काय लहान झाली?" तर बरोबर. मुलं खूप ऑब्झर्व्ह करत असतात. त्यामुळे आपण कसं वागतो याचं खूप महत्त्व आहे. त्यामुळे वागताना मुलांशी खूपच आपल्याला व्यवस्थित वागणं गरजेचं आहे. चौथी गोष्ट म्हणजे ना नाहीचा पाडा. काय होतं ना, मुलांना आपण हे करू नको, ते करू नको आणि म्हणजे अगदी लहान मुलांना मी असं बघते जेव्हा मुलं बसायला लागतात 8-9 महिन्याची मुलं असतात. त्यांनी काहीतरी वस्तू फेकली किंवा काही घ्यायला गेलं, की आई त्यांना म्हणते, "नो, नो." असं मी खूप वेळा बघितलंय आणि मग ते मुलांना ती रिएक्शन मिळाली ना नोची, मग ते अजून ते करायला बघतात आणि आपल्याकडे बघून ते करतात. तर हे जे आहे ना नाहीचा पाडा, इट्स व्हेरी इम्पोर्टंट. तुम्ही नाही जर शब्द सतत वापरला, तर त्या नाहीला काही अर्थच राहत नाही गं. आणि इट बिकम्स अ बॅकग्राऊंड नॉईज. आणि लहान मुलांचं सबकॉन्शियस माइंड असतं ना, त्याच्यामध्ये नाही हा शब्द अस्तित्वातच नसतो. हो. त्याच्यामुळे हे करू नकोपेक्षा हे कर, हा ऑप्शन देणं फार गरजेचं आहे. म्हणजे बघ आता रस्त्याने पळू नको किंवा रस्त्याच्या मध्ये चालू नको, हेच वाक्य तुम्ही आपण फुटपाथवरनं चालूया का? आणि पळण्यापेक्षा आपण चालूया का? आपण हळू चालूया का? हा शब्द म्हणजे असंच वाक्य आपण बोलू शकतो किंवा जेवताना आवाज करू नको पेक्षा आपण तोंड बंद करून जेवूया का? जेणेकरून आवाज होणार नाही. म्हणजे तीच गोष्ट, तोच मेसेज तुम्ही पॉझिटिव्हरित्या जर दिलं, तर मुलांना जास्त तो पटतो. आता बरेचदा मी पॅरेंट्सला पण बघते, की मी त्यांना असं सांगते, की तुम्ही वागताना पण की अ, आपण आपल्या पार्टनरला म्हणतो ना, हे करायचं विसरू नको. त्यापेक्षा हे आठवण ठेवून कर. तर आपले जे वाक्य असतात, की ज्यात नाही शब्द जर तुम्ही कमी वापरला, तर नाहीचा पाडा जर कमी केला, तर मुलं कन्फ्यूज होत नाही. कारण बघ ना, एखादी खूपच महत्त्वाची गोष्ट अगदी म्हणजे काचेची गोष्टी मुलांनी घेतली, तर पॅरेंट्स अगदी एकदम पॅनिक हो. होतात, की घेऊ नको, पडेल, फुटेल. करेक्ट. मुलांना आपण इतके इन्स्ट्रक्शन देतो, पण त्या गोष्टीबरोबर काय करायचं ते आपण नेमकी सांगायचं विसरतो. तर ती काचेची गोष्ट असते आणि ती व्यवस्थित धरून आईकडे आणून द्यायची असते. हा जो मेसेज दिला तर मुलांना नेक्स्ट टाईम काचेची गोष्ट घेतल्यावर नक्की आठवेल, की त्याच्याबरोबर काय करायचंय. राइट. सो मी सगळ्यांना तेच सांगते. आणि शेवटचं म्हणजे ना, बरेचदा पॅरेंट्स मुलांना करेक्ट करायला जातात, पण कनेक्शन अजिबात नसतं त्यांच्यात. सो मी नेहमी सांगते, की पहिले कनेक्ट करा आणि मग करेक्ट करा. बरं. काय होतं माहिती आहे का, जे पालक मुलांना वेळ देतात आणि थोडासा क्वालिटी टाईम स्पेंड करतात, तर मुलंही थोडे त्यांच्याशी कनेक्टेड फील करतात.
आणि मग ते थोडं ऐकण्याचं त्यांची टेंडन्सी आईवडिलांचं जरा वाढते. आता कनेक्शनचं मी तुला एक्झाम्पल एक सांगते. खूपच मी सगळ्यांना हे एक्झाम्पल नेहमी सांगते, की आता एखादी विवाहित मुलगी आहे. ती आता जस्ट लग्न करून गेली. 2च महिने झाले आहे. तर तिने एखादी चूक केली आणि सासूबाईने ती चूक तिला सांगितली. तर तिला ती शक्यतो पटत नाही आणि कधी-कधी तिला रागही येतो आणि फार ती तिच्या वागण्यात बदल करणार नाही. पण तीच चूक जर तिच्या आईने तिला सांगितली, तर तिला लगेच ती पटते आणि ती बदलही करते. आता इथे कनेक्शनचाच प्रॉब्लेम आहे ना. कारण लग्न नुकतंच झाल्यामुळे सासूशी तेवढं कनेक्ट नाही झालंय. पण आईशी कनेक्शन असल्यामुळे आईने तीच गोष्ट सांगितल्यावर ती पटते. लहान मुलांच्या वयात पण अशी वेगवेगळे टप्पे असतात, की 1-1.5 वर्षाचे बाळ आईशी जास्त कनेक्टेड असतात. तेव्हा आईचं खूप ऐकतात. आई करत असतात. जेव्हा ते खेळायला लागतात, जेव्हा बाबा त्यांच्याशी खूप खेळतो, जे बाबा मुलांशी खूप खेळतात, तर 3-4 वर्षाची मुलं बाबाशी जास्त कनेक्टेड फील करतात. शाळेतली जी मुलं असतात ते टीचरशी जास्त कनेक्ट करतात. तेव्हा आई-वडिलांनी सांगितलेली गोष्ट, तीच गोष्ट टीचरने सांगितली की ती त्यांना जास्त पटते. आणि 12-13 वर्षाची मुलं बघाल तर त्यांचे फ्रेंड सर्कल, म्हणजे आपण जी गोष्ट सांगितली ती त्यांना पटत नाही, पण तीच गोष्ट त्यांच्या मित्रांनी सांगितली तर नक्कीच ते चेंजेस करतात. सो मला नेहमी असं वाटतं की ना, कनेक्शन महत्वाचं आहे तुमच्या पाल्याशी, जेणेकरून ते करेक्शन करतील. आता कनेक्शन करायचं खूप छोट्या-छोट्या गोष्टी आहे गं. आता पॅरेंट्स मला सांगतात की मॅडम हा झोपायला नाही म्हणतो. म्हणजे सूर्यास्ताला आमच्याकडे चिडचिड असते आणि उठायला नाही म्हणतो. म्हणजे सूर्योदयाला पण आमच्याकडे चिडचिड असते. म्हणजे आमचा दिवस शेवट पण असा चिडचिडीत होतो आणि उठताना सुरुवातही अशीच होते. तेव्हा मुलं बघ खूप थकतात आणि रात्रभर त्यांची एनर्जी इतकी असते, ॲड्रेनालिन लेव्हल हाय असतं, त्यामुळे ते झोपायला मागत नाही आणि इतके एक्झॉस्ट झालेले असतात की सकाळी उठायचं नसतं त्यांना. पण यावेळेस तुम्ही काय करू शकतात की उठताना ना, आता एक्झाम्पल मी तुला देते. तर एखाद्या मुलाला पोकेमॉन खूप आवडतंय. तर आपण काय करू शकतो, थोडीशी वाचन करून पोकेमॉनची थोडी माहिती घेऊ शकतो. आणि मग सकाळी उठताना जर तू त्यांना उठवताना त्याला सुरुवात केली, की "अरे, हा पोकेमॉन माझ्या स्वप्नात आला होता आणि मग तो पोकेमॉन त्याच्याशी फाईट करत होता आणि मग त्याची कोणती ॲक्शन होती वगैरे." असं थोडं विचारलं, की टुणकन उठून बसतात ती मुलं. कारण त्यांच्या गोष्टींमध्ये आपण इंटरेस्ट घेतला ना, की त्यांना थोडं इम्पोर्टंट फील होतं आणि मग ते कनेक्शन डेव्हलप झालं, की मुलं उठायला लगेच म्हणजे आपल्या गोष्टी ऐकतात. त्यामुळे ते कनेक्शन फार महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. बरेचदा काय होतं ना, जेव्हा मुलं टँट्रम्स जेव्हा त्यांचं असतं, तेव्हा आपण एक गोष्ट करू शकतो, की मुलं सारखी रडतायत समजा आणि अगदी कंट्रोलेबल नाही आहे. तर तेव्हा त्यांना आपण काय करू शकतो, की त्यांना आपण त्यांचे इमोशन्स रीड करण्यासाठी शिकवू शकतो. एक्झाम्पल, बाळ जर रडत असेल, तर त्याची बरीचशी कारणं असतात. म्हणजे तुमचे टँट्रम थ्रो करण्याचे बरेचसे ट्रिगर्स असतात. म्हणजे खूप सारी भूक लागलेली असते काहींना, तहान लागलेली असते, खूप एक्सेसिव्ह झोप आलेली असते किंवा एक्झॉस्ट झालेले असतात मुलं. तर ते कारण जर तुम्हाला शोधायचं असेल आणि टँट्रम्स कमी करायचे असेल, तर तुम्ही त्यांना लीडिंग क्वेश्चन विचारू शकतात, की "तुला झोप आली आहे का? म्हणून तू रडतोयस का? किंवा तुला भूक लागली आहे का? आपण काही खाऊया का? जेणेकरून तू शांत होशील? किंवा तुला पाणी प्यायचं आहे का? आपण पाणी पिऊन बघूया का? म्हणजे तू शांत होशील." अगदी मुलं शाळेतून आल्यावर कधी-कधी सतत रडत असतात आणि नॉनस्टॉप रडत असतात. एक तर ती सेपरेशन एन्झायटी पण असते. पण अशा वेळी काही अनकम्फर्टेबल क्लोथिंग आहे, खूप थंडी वाजली तरी मुलं उगाचच रडत बसतात. तर त्यांना तुम्ही सांगू शकता, की आपण कपडे बदलूया का? म्हणजे तुला बरं वाटेल. जेव्हा आपण मुलांना असे लीडिंग क्वेश्चन विचारतो, तेव्हा मुलांना लक्षात येतं, की अरे, बहुतेक तरी मला भूकच लागली होती म्हणून मी रडत होतो. तर नेक्स्ट टाईम जेव्हा मुलं रडतात, तेव्हा ते स्वतःला ॲनलाईज करायला शिकतात, की अरे, एखाद्या वेळेस मला बहुतेक भूक लागली आहे आणि आपण खाल्लं, की एव्हरीथिंग विल बी फाईन. दुसरी गोष्ट म्हणजे ना, चांगुलपणा जो आहे म्हणजे पॉझिटिव्ह अटेन्शन सीकिंग बिहेवियर असतं मुलांचं, त्याला प्रमोट करणं फार गरजेचं आहे. मुलांना ना अटेन्शनची फार गरज असते. दे आर अटेन्शन सीकर आणि त्यांना चांगलं आणि वाईटमधला अजिबात फरक कळत नसतो. त्यामुळे काय होतं, की ना कधी-कधी मुलं बरेचदा आणि काय होतं त्यांच्या ना वाईट वागणुकीला पॅरेंट्स जास्त ओव्हर रिॲक्ट करतात आणि मग ते अटेन्शन मिळतं आणि मग ते अजून वाईट वागत जातात. उदाहरणार्थ जर अक्रसाळेपणा करून गडाबडा लोळला मुलगा आणि खूप हट्टी केला, तर मग बरेचदा पॅरेंट्स म्हणतात, "ठीक आहे, ठीक आहे, चल मी तुला ती गोष्ट देतो." तर अशा वेळी मुलांना काय मेसेज जातोय, की मी असं वागल्यावर माझ्या मनासारखं होतंय. त्यामुळे निगेटिव्ह अटेन्शन देण्यापेक्षा पॉझिटिव्ह अटेन्शन देणं फार गरजेचं आहे. म्हणजे एखाद्या वेळेस मुलाने खूप चांगली गोष्ट केली, तर ती 5-6 वेळा दिवसातून बोला तुम्ही. अच्छा.
आणि जी वाईट गोष्ट केली आहे त्याचा म्हणजे त्याचा उच्चारही करू नका आणि ती गोष्ट दुर्लक्ष करा. ओके. जेव्हा वाईट कडे दुर्लक्ष केलं जातं तेव्हा मुलांना निरोप जातो की अरे आपण वाईट वागतोय पण मग आपल्याला काही अटेन्शन मिळत नाही ह्या वाईट वागण्यातून. मग ते वाईट गोष्टी करणं बंद करतील आणि मग पॉझिटिव्ह गोष्टी करण्यासाठी मोटिवेट होतील. तर अशा प्रकारे तुम्ही पॉझिटिव्ह अटेन्शन बिहेवियरकडे जास्त लक्ष दिलं तर मुलं खरंच खूप पॉझिटिव्ह वागायला सुरुवात करतात. इंटरेस्टिंग. ह्याच्यामध्ये ना वाढत्या वयातले जे मुलं आणि मुली आहेत त्या दोघांचंही रोजचं वागणं कसं बदलतं? म्हणजे मुलांमध्ये मुलींमध्ये शारीरिक बदल सुद्धा होत असतात या टप्प्यामध्ये. पालकांना कोणत्या गोष्टी माहीत पाहिजे आणि त्यांनी त्या मुलांना मुलींना सांभाळून घेतलं पाहिजे या वयात? आता काय होतं वाढत्या वयात खूप जास्त गोष्टी बदलत असतात आणि ना बरेचदा पालक माझ्याकडे काउन्सिलिंगसाठी येतात की हा असंच करतो वगैरे. तर मोस्ट ऑफ द टाईम मला म्हणजे इथे कधीच असं वाटलं नाही की मुलांच्या चुका आहेत. म्हणजे अगदी फ्यू असे हातावर मोजणारे काही सीरियस केसेस असतील. पण बरेचदा ना पालकांना कळतच नाही की मुलांना काय अपेक्षित आहे. मुलं जेव्हा वयात येतात म्हणजे मुली जरा लवकर येतात बरं का. 8 ते 11 वर्षात मुली वयात येतात आणि मुलं 11 ते 13 वर्षात वयात येत असतात. आणि वयात जेव्हा येतात मुलं-मुली तेव्हा हॉर्मोन्स त्यांचे खूप जास्त बदलतात म्हणजे खूप स्विंग्स होत असतात. त्यामुळे त्यांचा मूड स्विंग्स पण होतो. आता काय होतं ज्या मुलीला सकाळी उठल्यावर एकदम एक्सायटेड वाटतं तसं दुपारी एकदम इनॅक्टिव्ह वाटतं आणि संध्याकाळी एकदम डिप्रेस वाटतं. ते स्वतःलाच त्यांना कळत नसतं की काय होतंय आणि आणि शरीरात पण खूप जास्त बदल होत असतात. त्यामुळे सेल्फ कॉन्फिडन्स कमी होत असतो. सेल्फ अवेअरनेस त्यांचा वाढतो, पण आयडेंटिटी क्रायसिस असतात. अ, त्यामुळे मुलांना खूप शंका असतात बरं का आपल्या स्वतःबद्दल. मुली जास्त शांत होतात, जास्त इमोशनल मैत्रिणींशी कनेक्ट करायला बघतात. त्यांचा बॉडीचा अवेअरनेस जास्त येत असतो त्यांना. त्यांना स्वतःच्या शरीराची लाज वाटायला सुरुवात होते. त्याच्या उलट बॉयज असतात त्यांची एनर्जी लेवल एकदम हाय होते कारण टेस्टोस्टेरॉन असतं. रिस्क टेकिंग बिहेवियर, बाईक चालवणे, स्पीडने चालवणे किंवा कुठलंही म्हणजे रोलर कोस्टरवर जाणे, ॲड्रिनालिन रश त्यांना खूप आवडत असतो. तर मुलांमध्ये आणि मुलींमध्ये अशा प्रकारे तुम्हाला डिफरन्सेस दिसू शकतात. पण कॉमन काही गोष्टी आहे की मूड स्विंग्स ते खूप जास्त मुलांना आणि मुलींमध्ये आपण बघतो. इथे काय होतं ना मुलांना मित्र-मैत्रिणींच्या फ्रेंड सर्कलमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं आणि मुलं आपोआपच थोडेसे आपल्या पॅरेंट्सपासून दूर जायला लागतात आणि विच इज ॲब्सोल्युटली नॉर्मल. ह्या फेजमध्ये नॉर्मल आहे. त्यामुळे ना कधी-कधी पॅरेंट्स जो अट्टहास करतात, की माझ्याशी बोलतच नाही, आला की रूममध्येच जातो. तर ते हे ॲक्चुअली ही खूप नॉर्मल फेज आहे. त्यामुळे ती फेज थोडीशी पॅरेंट्सने समजून घेतलेली फार गरजेची आहे. बरेचदा मुलांना आपल्या शरीरात जे बदल होतात, जे काही त्याचे मूड स्विंग होतात त्याच्याबद्दल खूप प्रश्न असतात. खूप जास्त शंका असतात बरं का आणि जे पॅरेंट्स वेल कनेक्टेड आहेत तिथे मुलं मोकळी होतात गं. पण जर तुमचं कनेक्शनच नसेल तर मग मुलं तुमच्याशी हे गोष्टी बोलत नाही आणि ह्या गोष्टींच्या चर्चा त्या मित्र-मैत्रिणींबरोबर करतात आणि मग तिथून काहीतरी चुकीची अर्धवट माहिती त्यांना मिळत असते. तर इथे मी नक्की पॅरेंट्सला सांगते की तुम्ही इथे त्यांना जज करण्यापेक्षा ना रिसेप्टिव्ह एंडला राहणं फार गरजेचं आहे. जेणेकरून मुलांना सुरक्षित वाटेल. त्यांची प्रायव्हसी तुम्ही मेंटेन करायला हवी. त्यांचं फोन त्यांचं म्हणजे बरेचदा पॅरेंट्स बघते मी की त्यांचं फोन अनलॉक करून चेक करतात. हे अगदी चुकीचं आहे. तेवढा विश्वास त्यांच्यावर ठेवला तर मुलं सुरक्षित फील करतात आणि त्यांचे जे काय प्रश्न आहेत ते तुमच्याशी नक्कीच शेअर करतील आणि जर ते त्यांच्या शंका आणि प्रश्न तुम्हाला जर जमत नसेल आन्सर करायला तर तुम्ही नक्कीच आमच्यासारख्या एक्सपर्टकडे या आणि हे जे वयात होणारे बदल आणि काय एक्सपेक्टेड आहे हे तुम्ही योग्य मार्गदर्शन आमच्याकडनं करून घेऊ शकतात. पण त्यांना स्पेस देणं फार गरजेचं आहे आणि अपेक्षांचा जो भडीमार केला जातो तो थोडासा आटोक्यात आणणं फार गरजेचं आहे आणि मित्रासारखं वागलं ना की नक्कीच ही फेजही जाणार आहेत आणि मग सगळं छान होणार आहे. म्हणजे हे जे प्रश्न मुलांना पडतात वयात येताना त्यांच्या शरीराबद्दल किंवा त्यांच्या आयडेंटिटीबद्दल, तर पालकांनी मुलं मला कधी येऊन प्रश्न विचारतात याची वाट पाहावी का त्यांना आधीपासूनच या गोष्टींची कल्पना देऊन ठेवावी? आम्ही तरी सांगतो की 9-10 वर्षाची मुलगी झाली जिथे आपण आम्हाला सुरुवातीला थोडेसे त्यांचे सेकंडरी सेक्शुअल कॅरेक्टर्स दिसायला लागतात. तेव्हा आम्ही त्यांना सांगतो की तुम्ही मुलांशी बोलायला सुरुवात करा हळू-हळू आणि कधी-कधी मुलांना असं वाटलं की
माझ्याशी नाही बोलायचं तर आपण आपल्या डॉक्टर मावशीकडे जाऊन बोलूया का, असंही त्यांना प्रश्न तुम्ही लिडिंग क्वेश्चन विचारू शकतात. आणि मग तिथे आम्ही थोडंसं प्री टीन्सला नक्कीच काउन्सिलिंग करतो. आजकाल तर ना शाळेतही बऱ्यापैकी हे सेक्स एज्युकेशन केलं जातं. मुलींना वेगळं, मुलांना वेगळं बसवून बऱ्यापैकी हे शाळांमध्ये हे केलं जातं. त्यामुळे आणि हे खूप गरजेचं आहे. कारण कुठलीही चुकीची आणि अर्धवट माहिती मिळण्यापेक्षा आणि ऐनवेळी उगाचच पॅनिक होण्यापेक्षा मुलांना थोडीशी आधी माहिती असणं फार गरजेचं आहे. जेणेकरून मुलं पॅनिक होत नाही आणि सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर शेअर करतात. बरं. शेवटच्या प्रश्नाकडे येते मी, की पालकांनी मुलांच्या वर्तणुकीबाबत, की हे नॉर्मल आहे, ॲबनॉर्मल आहे, समजत नसेल किंवा काही अति होत असतील गोष्टी, तर पालकांनी डॉक्टरांचा सल्ला, तज्ञांचा सल्ला कधी घ्यायचा नेमका? काय होतं, की ना जर बिहेवियर डिसऑर्डर अधून-मधून होणं खूप नॉर्मल आहे. मुलं हट्टीपणा करतात, ॲब्सोल्युटली नॉर्मल आहे. मी आधीही तुला असं सांगितलं आहे, की जर तेच बिहेवियर इंटेन्सिटीने वाढतच गेलं, वयानुसार ते जर ते फिट होत नसेल त्याच्या वयाच्या टप्प्यामध्ये, तर ते ॲबनॉर्मल आहे. आणि तिथे मात्र ते 6 महिन्याच्या जास्त तुम्हाला वाटलं, की जास्त चालू आहे, 6 महिन्यापासून चालू आहे आणि त्यात काही बदल होत नाहीये आणि ते वाढतच चालले, तर नक्की तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्या. आणि जसं मी सांगितलं, की ते स्वतःला सेल्फ हार्म स्वतःला दुखापत करताय किंवा इतरांना दुखापत करताय, ह्या स्टेजपर्यंत जायला लागलं, की मात्र आपण ते अ, नक्कीच डॉक्टरांकडे जायला हवं. अँटी सोशल बिहेवियर जसं मी म्हटलं, की काही-काही मुलं सिगारेट स्मोकिंग, अल्कोहोलिझम ह्या वळणाकडे जातात. तर तिथे मात्र मग तुम्ही सल्ले घेणं गरजेचं आहे. आणि अगेन मी जसं सांगितलं, की कॉन्सिक्वेन्सेस मुलं अगदी एकलकोंडी झाली आहेत, कोणाशीच बोलत नाहीये किंवा त्यांच्या जेवणावर, झोपण्यावर सगळ्यावर परिणाम झाला आहे. अक्षरशः काही-काही मुलांमध्ये तर वेट लॉस आम्ही एकदम ट्रिमेंडस वेट लॉस बघतोय. ओके. तर अशा प्रकारे जर काही होत असेल, त्यांचं डेली रुटीन हॅम्पर होत असेल आणि अकॅडमिकली हुशार मुलगा असेल एखादा आणि एकदम तो म्हणजे अगदी 50% वर आला, तर धिस इज अ हाय चान्स की तुम्ही डॉक्टरांना जाऊन भेटून काउन्सिलिंग करण्याची फार गरज आहे. खूप खूप सुंदर माहिती तुम्ही दिलीत मॅडम. त्यामुळे या भागामध्ये आपण इथेच थांबूया. मी ऑडियन्सला पर्टिक्युलरली पालकांना सुद्धा असं आवाहन करते, तुम्हालाही काही प्रश्न असतील तर आम्हाला कमेंट करून नक्की विचारा. आम्ही त्याची उत्तरं घेऊन नवीन एपिसोडसह पुन्हा तुमच्या भेटीला येऊ. तूर्तास इथेच थांबूया. पाहत रहा ऑडिबल.